नमस्कार मित्रांनो, कसे सर्व मस्त मजेत। आज लय खूप दिवस झाले ब्लॉग बनवलेला। मला कसं काय झालं ब्लॉग का नाही बनवते, कारण की माझे पेपर चालू होते टेमचे। आता पेपर संपलेले आहेत, त्याच्यासाठी बाहेर आलो थोडं फिरायला। आता जाणार आहे सिद्धिविनायक मंदिरामध्ये। चला भेटूया डायरेक्ट मंदिरामध्ये। दादरच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये जाण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम यायचं आहे दादर स्टेशनला। दादर स्टेशनला आल्यानंतर आपल्याला जायचं आहे दादर ईस्टला। दादर ईस्टमधून खाली उतरल्यानंतर आपल्याला एक बस भेटते A118 नंबरची। ती फक्त सोडते 6 ते 5 रुपयामध्ये आपल्याला सिद्धिविनायक टेम्पलजवळ। पाच ते 10 मिनिटात आले सिद्धिविनायक मंदिर स्टॉपला। बस स्टॉपपासून फक्त 5 to 7 मिनिटच्या वॉकवरती सिद्धिविनायक मंदिर लगेच। बस स्टॉपपासून थोडं पुढे आले की एक लेफ्ट रस्ता जातो आणि एक सरळ रस्ता जातो। जो सरळ जातो तो मागच्या गेटने जातो आणि जो लेफ्टने जातो तो जातो पुढच्या गेटने। आम्ही जाणार आहेत मागच्या गेटने, कारण आज काय संकष्टी चतुर्थी असल्यामुळे खूप गर्दी असू शकते, त्यामुळे आम्ही चाललो मागच्या गेटने। चला तर जाऊया। इथून आहे मागच्या गेटने एंट्री। चला तर लागूया आता लाईनमध्ये। थोडी माहिती जाणून घेऊया श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर। मुंबईत अनेक मंदिरे धार्मिक स्थळे आहेत, मात्र सर्वाचे प्रथम आराध्य असलेले गणपतीचे सिद्धिविनायक मंदिर जगविख्यात आहे। दररोज हजारो भाविक या मंदिरात बाप्पाच्या दर्शनासाठी येतात। मुंबईतील या सिद्धिविनायक मंदिरालाही एक प्राचीन इतिहास आहे। दादर येथील प्रभादेवी भागात असलेले हे भव्य मंदिर सर्वात मोठे आणि महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे। मंगळवार हा गणपतीचा वार मानला जातो। या दिवशी विशेष करून भाविक सिद्धिविनायकाच्या चरणी लीन होण्यासाठी आवर्जून येतात। दर महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला विशेष धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते। अंगारी चतुर्थीला तर पहाटेपासूनच भाविकांची भली मोठी रांग लागते। सिद्धिविनायक गणपतीच्या या रूपाला वैशिष्ट्य म्हणजे गणपतीची सोंड उजव्या बाजूला आहे। उजव्या सोंडीच्या गणपतीच्या स्वरूपाला सिद्धपीठ असे संबोधले जाते। म्हणूनच गणपतीच्या या स्वरूपात स्थापित झालेल्या मंदिरात सिद्धिविनायक मंदिर असे म्हटले जाते। उजव्या सोंडीचे गणपतीचे व्रत आचरणे कठीण असते असे मानले जाते। नवसाला पावणारा भक्तांच्या हाकेला धावून जाणारा गणपती
अशी सिद्धिविनायकाची वेगळी ओळख आहे. सिद्धिविनायकाची मनापासून भक्ती केल्यास जो भक्तांना निराश करत नाही, भाविकांच्या मनोकामना पूर्ण करतो अशी मान्यता आहे. या मंदिरात गणपतीचे वाहन असलेले उंदीराचे 2 चांदीचे मुक्या आहेत. या उंदीर मामाच्या कानात भाविक आपली इच्छा प्रकट करतात. उंदीर मामा ती इच्छा गणपती बाप्पांपर्यंत पोहोचवतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. मी सांगितलेली माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. किती वाजता आलो आपण? दमन बसलेला आणि त्याचा बसलाय. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदंत. 2 तासांनी दर्शन झालं आहे आपलं. दर्शन एकदम मस्त झालं आहे. चला, इथं बाहेर उंदीर मामा आहेत. उंदीर मामाच्या कानामध्ये आम्हाला काहीतरी बोलायचं आहे आज. इथे महाप्रसाद काउंटर खूप आहेत. काहीतरी 2 लाडू 30 रुपयामध्ये भेटतात. प्रसाद म्हणून घरी घेऊन जाऊ शकतात. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करू शकतात. चला तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.